HM घाटमाता 9. आटपाडी परिसरात पोलिसाच्या तत्परतेमुळे एका गाभण म्हशीला जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. खोल पाण्याच्या विहिरीत पडलेली म्हैस पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आली असून या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आटपाडी दिघंची रस्त्यावर जाधव महाराजांच्या मठासमोर ओढ्यालगत असलेल्या सुमारे 65 फूट खोल विहिरीत पाणी पिण्यासाठी गेलेली एक गाभण म्हैस अचानक विहिरीत पडली. ही म्हैस शेतकरी शशिकांत बालटे यांची होती. विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने शेतकऱ्यांना स्वतःहून म्हैस बाहेर काढणे अशक्य झाले होते. याच वेळी नाकाबंदी ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल सुखदरे आणि त्यांचे सहकारी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोरखंडाच्या साहाय्याने अथक प्रयत्न करत विहिरीत पडलेली गाभण म्हैस सुरक्षितपणे बाहेर काढली. पोलिसांच्या या तत्पर आणि माणुसकीच्या कृतीमुळे एका मुक्या जनावराचा जीव वाचला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. या घटनेनंतर शेतकरी शशिकांत बालटे यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन व मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. मी आज म्हैस हिंडवत असताना आमचे 4-5 म्हसर आहेत. ती हिंडवत असताना एक विहीर आहे, त्या विहिरीत एक म्हैस गाभ पडली होती. त्यामुळे इथं कोणी नसताना मी एकटाच असताना शेजारी इथं तांबळे साहेब हे इथं मी रस्त्याकडलाच असल्यामुळं त्यांना हाक मारल्यामुळं त्यांनी सगळ्यांनी येऊन सहकार्य करून ती माझी गाभ म्हैस वाचवली. कमीत कमी एक 70-80 हजार रुपये नुकसान होतं. त्यांनी सहकार्य केल्यामुळं माझा तेवढा फायदा झाला. येऊन इथं सगळ्यांनी मदत केली ना, 2-3 जण असल्यामुळं. 12:30च्या दरम्यान, 1च्या दरम्यान. हां, म्हशीला काय झालंय का? म्हशीला काय नाही, थोडं खर्चटलेलं आहे. ते प्रथम उपचार केल्यानंतर सगळे व्यवस्थित होते. हा, म्हैस गाभण आहे. आटपाडी पोलिसांच्या या माणुसकीच्या कामगिरीमुळे पोलीस केवळ कायदा राखणारेच नाहीत तर संकटात मदतीला धावून येणारे खरे रक्षक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. HM घाटमाता 9.